राघव, अरे आपण घरापर्यंत पोहोचलो, नंदुराव वाटेत कुठेच नाही भेटले. गेला कुठे हा? मी काय म्हणतो, इथवर आलोच आहोत तर एकदा बघून घेऊया घराकडे. नाही, पण नंदुरावांची आई म्हणाला की तो आधीच बाहेर पडलाय म्हणून. ते म्हणजे त्यांच्याही आधी बाहेर पडले ते. पण काही कामानिमित्त आला असेल तर बघूया ना. हो, पाहूयात ना. अजून कुठे शोधायचंय काय माहिती त्याला. या सावकाश. बाबा कुलूप नाहीये, म्हणजे दार आतून लावलेलं असेल. वाजून बघूया. हा, राघव, आतमध्ये कोणी आहे असं वाटत नाहीये. होय, कोणी तर हल्लं. म्हणतोय शांत बस. हे बघा, तुम्ही हे बरं करा नाही, मला जाऊ द्या ना. अहो, माझी बायको म्हणजे होणारी बायको वर्षा वाट बघते. मी नाही गेलो तर कसं वाटेल तिला? लग्न आहे माझं आज. त्या घरातल्या मुलीशी लग्न करायचं ठरवलं ना, इथंच चुकलास तू. अहो, हे बघा, ती चांगली माणसं आहे. पण त्या माधवचं काय? हा, तू आमचे पैसे घेऊन पळाला ना. त्याला फोन लावता का? हो, लावतो. ही नंदूच्या फोनची रिंग आहे. हो, म्हणजे नंदू आतमध्ये नाही तर त्याचा फोन तरी आतमध्ये. नक्कीच. राघव, दरवाजा तोडूया आपण. दादा, दादा सांगा ना यांना सोडायला. अहो, माझं लग्न आहे, सांगा ना यांना. तुम्ही इथं काय करताय? काय आहे हे? लग्न कधी लागणार आहे? नवरा मुलगा तर हवाच ना. अगं कुठे पळून मिळून तर नाही ना गेला. आणि वरात तर आली, आता नवरा मुलगाच नाहीये. मुलाचं बाहेर कुठे काय होतं की काय? हो, काय बोलताय? नवरीचंच काहीतरी असणार. हे कुठं इंदी मावशीने अचानक लग्न ठरवलं. नक्कीच काहीतरी घोळ आहे. हो, असं काही नाहीये. इंदीकडच्या अजिबात ऐकायचं नाहीये तुम्ही. कमाल करताय. काय करायचं आता? किती वेळ थांबायचं अजून? जेवणाची वेळ झालीये. चला आपण जेवून तर जाऊया. थांबा, माफ करा हा. आमच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप उशीर झाला ना. गुरुजी, माफ करा. नंदू दादांना यायला जरा उशीरच झालाय, पण मला खात्री आहे नंदू दादा येतील. ताई, वर्षाताई आणि नंदू दादांचं लग्न लागेल, मला माहिती आहे. ताई, वर्षाताई आणि नंदू दादांच्या लग्नात तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद हवाय त्यांना. हा आनंदाचा सोहळा तुमच्या सोबत साजरा करायचा आहे आम्हाला सगळ्यांना. आजी, थांबा. नवऱ्या मुलाला, नवरी मुलीला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. वहिनी, मला कळतंय हो, घरी वेळेत पोहोचायचंय ना. उद्या ऑफिस असणार, मग मुलांची शाळा आली आणि बायकांचा स्वयंपाकही सुटतो, तरी थोडा हट्ट करते. थांबा थोडा वेळ. खरं सांगू, हे लग्न ना आम्ही 50-50 माणसांमध्ये करायचं ठरवलं. अगदी जवळची माणसं, घरची माणसं. मी सगळेजण आमच्या घरचे आहात. घरची माणसं असं सोडून जातात का बरं, सांगा तुम्ही? थोडी वाट बघूयात. मी हात जोडते सगळ्यांसमोर. थांबा आमच्यासाठी. वर्षाताईंना आणि नंदूदादांना तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. प्लीज, विनंती करते, सगळ्यांनी थांबा. अहो, आनंदी वहिनी, तुम्ही हात का जोडताय? तुम्हाला हात जोडायची काही गरज नाही. आम्ही थांबतोय. पण आनंदी, किती वेळ? ते जावई बापू कुठे अडकले ते बघ तरी जरा. हो, आता लवकर बोलवा. पण नवरदेव जरा जास्तच वेळ घेतोय तयार व्हायला. नाही, आता आपण बघूयाच की अशी काय तयारी करून येणार आहेत नवरदेव. अरे चला चला, हे बसा, हे बसा तुम्ही पण. चला, हे बसा.
अरे इथे माझ्या बहिणीचं लग्न थांबलंय, मुहूर्त टळून चाललाय, नवऱ्या मुलाला तुम्ही डांबून ठेवले. काय करताय तुम्ही? ए आवाज खाली कर. तुला सांगितलं होतं ना, तू जोपर्यंत आमचे पैसे देणार नाही तोपर्यंत तुझ्या बहिणीचं लग्न होऊ देणार नाही. अरे एका मुलीचं लग्न थांबवून ठेवलं तुम्ही. तुम्हाला हे वागणं शोभतं का? मुलीच्या बापाला शोभतं का आमचे पैसे बुडवणं? अरे मी म्हणालोय ना तुम्हाला तुमचे पैसे देतो म्हणून. अरे कधी? लग्नासाठी खर्च करतोय ना, बहिणीसाठी दागिने घेतोय. तुला काय वाटलं आम्हाला समजणार नाही? तुझ्याकडे पैसा आहे पण तो पैसा तुला आम्हाला द्यायचा नाहीये. आज तुझ्या बहिणीचं लग्न थांबलंय, बघितलं ना काय झालंय. इतके दिवस झाले आमचे पैसे भेटले नाही, अजून आम्ही थांबलोय. हे बघा, हे बघा. ऐका माझ्या वडिलांनी तुमच्याकडून पैसे घेतले, हा, ते तुम्हाला परत केले नाही. चुकलंच त्यांचं, एकदम चुकीचं आहे ते. अरे पण त्याच्यामध्ये माझ्या बहिणीचा काय दोष आहे? तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्ही असं काय करताय? बरं तू सांग, तू आम्हाला पैसे कधी देणार? अरे असे अचानक पैसे कसे देणार? हा नाही म्हणजे राघवच्या वडिलांनी तुमच्याकडून कर्ज घेतले, हे राघवला त्याच्या बहिणीचं लग्न जुळल्यावर, त्याची तारीख ठरल्यावर कळलं ना. म्हणजे आता 1-2 दिवसापूर्वी. आता लग्नासाठी राघवचा एवढा खर्च झालाय की आता पुन्हा पैशांची सोय करणं तसं पटकन नाही जमणार ना. हा थोडी मुदत तर द्या, वेळ तर द्या थोडासा. अहो आम्ही कधी बसून थांबलोय, किती फिरवलं याच्या बापानं. ए तूच सांग, तू आमचे पैसे फेडू शकत नाही, हा मग कोण फेडणार? तू जर तुझ्या बापासारखं आज उद्या केलं तर आमचे पैसे कोण फेडणार? ते काय नाही, आमचे पैसे आत्ताच्या आत्ता काढ आणि मग तुझ्या बहिणीच्या नवऱ्याला घेऊन जा. आम्ही काय याला सोडत नाही. दादा दादा प्लीज काहीतरी करा ना प्लीज. नाही नंदू थांब जरा, थांब. हे बघा मी तुमचे पैसे देतो, पण आता तुम्हाला पैसे द्यायचे म्हणून मी असं काही खिशात घेऊन फिरणार आहे का? आता माझ्या खिशात पैसे नाही आहेत. पण ऐका, आता लग्न खर्च म्हणून मी पैसे आणून ठेवले तिकडे हॉलवर, तर तुम्ही आता हॉलवर चला. हा आता जितकं कर्ज आहे तितके नसतील पण बऱ्यापैकी पैसे आहेत, मी तुम्हाला देतो ना. चल. हे दादा तू याचं ऐकू नको. हा तिकडे घेऊन जाईल आणि लग्न लावेल बहिणीचं, मग कुणाला धरायचं? हो रे, त्याच्या घरात कोण कोण आहे अजून? एक मुलगी आहे पण नको रे, ती लहान आहे ना. हे तुझ्या घरात कोण कोण आहे अजून? नाही ऐका, एक काम करा, हवं तर तुम्ही ह्याला तुमच्या सोबतच ठेवा. दादा मी आई आपण तिकडे जाऊ, मग माझ्या वडिलांच्या हातानेच तुम्हाला पैसे देतो तुमच्या हातात. आणि लग्न? लग्न? अरे जोपर्यंत तुमचे पैसे तुम्हाला मिळत नाही ना, मी लग्न लावणारच नाही यांचं. चालतंय की. हे दादा मला अजून पण गडबड वाटते. हा तिकडे घेऊन गेला आणि आपला काही गेम केला तर? नाही रे, चांगला वाटतोय माणूस. हा जाऊन तर बघू, आपले पैसे मिळाले तर मिळाले. चला उठ. थांबा, असं नका करू. हे बघा, तुम्ही तिकडे येते ना, तिकडे लग्न कार्य पार पडणार आहे. हा तिकडे आमचे बरेचसे पाहुणे मंडळी आलेली आहेत, त्यांच्यासमोर असं वागणार का? नाही, तुम्ही नंदूचे मित्र म्हणून चला. हा आणि तिकडे कुणालाच काही कळता कामा नये. निघूया. चल ये. चला बाबा. चल. लग्नाला आलेला हात, हसरा चेहरा ठेवा. नवऱ्याचे मित्र म्हणून आलेला ना. इस्माईल, आमचे पैसे द्या, मग आम्ही जातो. देतो रे बाबा, देतो. चला.
अरे अरे कसं आहेस रे? आनंदी सावध बापू आले आहेत, ओवाळून घेते ना लवकर. वर्षा, तू खूप सुंदर दिसतेस. कुठे होतास तू नंदू? आज लग्न आहे आपलं, विसरलास? अगं मी यायलाच निघालो होतो, पण मध्ये प्रॉब्लेम झाला होता म्हणून यायला थोडा उशीर झाला. आता कसा उशीर झाला रे? तुला लग्न नाही करायचंय माझ्याशी? अगं असं काय बोलतेस? मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. बघ आत्ताच सांग. हो वर्षा, मला तुझ्या सोबतच लग्न करायचं आहे. मग होतास कुठे तू? ते आता बोललो ना, प्रॉब्लेम झाला होता म्हणून सांगतो नंतर. काय प्रॉब्लेम झाला? मी काय म्हणतो, नवरदेव आले ना, लग्न उरकून घेऊया, मुहूर्त टळेल नाही तर. तू कुठं निघालास? लग्न लावायला? मग आमचे पैसे? आमचे पैसे दे, मग आम्ही चाललो. मिळणार. या. या या या. इथं कशाला आणलंय? थांबा जरा. राघव, ही माणसं पैसे मागायला आली आहेत ना? हो, तुम्ही काळजी करू नका. अरे पण एवढे पैसे कसे आणणार आहेस तू? मी सोय केली आहे, तुम्ही घाबरू नका. थांबा. हे 1.5 लाख रुपये आहेत. अरे ही रक्कम अपुरी आहे. नाही म्हणजे मी घेतले होते 1 लाख, पण त्याच्यावरचं व्याज खूप वाढलंय. माहिती आहे मला, पण एवढीच रक्कम आहे, त्यांना परत तर करावी लागणारच आहे. ठीक आहे. अरे नाही नाही, हे तू दे ना त्यांना. व्यवहार तुम्हा दोघांमधला आहे, तेव्हा तुमच्या हातून परतफेड झाली पाहिजे. घ्या. नाही नाही राघव, अरे हे पैसे तुझे आहेत. आधीच तू माझं कर्ज फेडतोयस, त्याचीच मला लाज वाटते. हे तुझे पैसे आहेत, तू दे ना त्यांना. मी तुमचा मुलगा आहे. मी जरी पैसे देत असलो तरी त्यांना मिळणार आहेत आणि एकदाचा काय तो व्यवहार संपवून टाका. हा घ्या, तुमच्या हातून द्या. द्या. किती आहेत? 1.5 लाख रुपये आहेत. हा, कर्ज 3.5 लाखाचं आहे. हे अर्धे सुद्धा नाही आहेत. मला माझे सगळे पैसे पाहिजेत. नाही पण आमच्याकडे आता एवढेच आहेत ना. ए, बाकीचे पैसे पण हवेत आम्हाला. बघ दादा, बोललो होतो ना, काहीतरी गडबड चालू आहे यांची. नको सोडूयात त्या नवऱ्या मुलाला. हे बघ, नवरदेव स्टेजवर आहे. त्याला जर का आम्ही तिथून घेऊन गेलो ना, तर सगळ्या लोकांना देखत आहे ना तुमची नाचक्की होईल. आम्हाला आमचे सगळे पैसे पाहिजेत. मी तुमचे सगळे पैसे तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे ठीक, ते माझं व्हिजिटिंग कार्ड आहे. बघ, वाच, त्याच्यावर काय लिहिलंय. माझं नाव आहे, मी ह्यांचा मुलगा म्हणून तुम्ही माझं घर, माझ्या घरामध्ये किती माणसं आहेत, आमच्या घरातलं लग्न कार्य, सगळ्या गोष्टींची माहिती काढलीत. पण मी काय करतो याची माहिती नाही काढली तुम्ही. मी पेशाने वकील आहे, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो.
तुम्ही हे जे काय व्याजाने लोकांना पैसे देता आणि त्याच्यानंतर चक्रवाढ व्याज लावून त्यांच्याकडून पैसे उकाळता, हा गुन्हा आहे. तुम्ही ह्यांना जितके पैसे दिले 10% व्याजानुसार हे पैसे तुम्ही घेतले, त्याला मान्यता आहे. बघ दादा, आता खेळ खेळतोय आपल्यासोबत, फसवतोय आपल्याला. आम्ही नाही फसवत आहे, तुम्ही लोकांची फसवणूक करत आलेला आहात. लोकांकडून पैसे काढता तुम्ही चक्रवाढ व्याज लावून. हा, तुम्हाला आमच्याकडून 3.5 लाख रुपये हवेत, ठीक आहे देतो असं समजा. मी तुमच्या हातात पैसे दिले, पण दुसऱ्या क्षणी मी पोलीस स्टेशनला फोन लावेन आणि मग इतर लोकांकडून जितके पैसे तुम्ही आतापर्यंत घेतलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी बाहेर निघतील. तुम्हाला तुमचे 3.5 लाख रुपये मिळतील, पण नंतर मात्र तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. काय करूया सांगा? मंडप तयार आहे, मंडपातून डायरेक्ट पोलीस स्टेशन, काढूया तुमची मिरवणूक. ए, जेलची भीती कोणाला दाखवतोय? शांत बस, वकील आहेत ते, उगाच ना पोलिसांपर्यंत मॅटर जायचा. ठीक आहे, तर तुम्हाला आता मुद्दलीचे पैसे मी पूर्ण केलेले आहेत. आपला व्यवहार इथे संपला. ठीक. आता चेहऱ्यावर छान हसू आणा. माझ्या बहिणीचं लग्न आहे, जेवण करून जायचं. हा ठीक आहे, निघा आता. बाबा झालं. राघव, राघव, आज तुझ्यामुळे माझं कर्ज फिटलंय रे. तू माझ्यासाठी एवढं करावंस एवढी माझी लायकी नाही आहे. असं काय बोलताय तुम्ही? आजपर्यंत तू माझ्यासाठी खूप काही केलंस, मीच तुझ्यासाठी काही केलं नाही. उलट तुझ्यावर भार होऊन राहिलोय. आता मला तुला त्रास नाही द्यायचा आहे. त्यापेक्षा मी या जगात नसतो तर बरं झालं असतं. काही बोलू नका तुम्ही. उलट तुझ्यावरती ओझर तरी राहिलो नसतो. शांत व्हा, शांत व्हा. एक लक्षात घ्या, या कुटुंबाचा भाग आहात तुम्ही. मी जे काही केलंय ते मी माझ्या वडिलांसाठी केलंय. आणि आता अजिबात काळजी करायची नाही, कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. हे झालं, सगळं झालं, आता त्याचा विचारही डोक्यात आणायचा नाही. तुमच्या मुलीचं लग्न आहे, चेहऱ्यावर आनंद ठेवा. हा, चला, सगळी वाट बघत असते. हो हो, चला. ये ग वर्ष. अरे तुम्ही इथे काय करता? आम्ही बाहेर वाट पाहत होतो तुमची. अरे बाबा, गौरीवर पूजायचंय, चला बरं. वर्षा, छान दिसतेस. थँक्यू दादा. आणि हो, नंदूला घेऊन आलास, थँक्यू व्हेरी मच. मी तुला म्हटलं होतं ना आज तुझं लग्न लागणार म्हणून. बरं आता रडायचं नाही, हा नाही तर मेकअप खराब होईल. काय ग बाई. तुम्ही गुरुजींना बोलवा, आम्ही सगळी इथे तयारी करू. ते मी बघतो. हो चालेल. ये छान दिसते ग. थँक्यू बाबा. श्री गणेशाय नमः. पुष्पदन्तौ वाच महिम्ना परन्ते परमविद्युत्रिब्रह्मादीनां तदवसन्नाद्विगिरा अथा वाच सर्वस्वमिपरिणामावधिगुणं ममापेशस्तोत्रेण. ताईसाहेब, ताईसाहेब नको ना प्लीज. मला म्हणू द्यावे ताईसाहेब. बरं, ओटी भरायची ना म्हणून आले. हो बरं ना, आताच गौरीवर पूजायला बसली. बरं, आलेच. निर्मितवत तवं ब्रह्मं केवागपि सुरो गुरुविस्मय पद. अगं, ओटी भरायची आहे ना. अगो बाई, हो की ओटी भरायचीच राहिली. बोलू नकोस ना, तू बोलायचं नसतं. अगो हे बघ, असंच होतं. मला ना बोलल्याशिवाय आवडतच नाही. परत बोलतेस तू काय? पहिल्या वेळेला पण हे असंच झालं होतं. मी बोलले होते आणि पुन्हा पहिल्यापासून गौरीवर पूजायला लागला होता. पहिल्या वेळेस असंच झालं होतं म्हणजे? माझ्या पहिल्या लग्नाच्या वेळेस. काय? तुझं ह्या आधी पण लग्न झालंय?